तर इराणमध्ये सत्तापालट करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलाय। इराणचं शासन इराणला महान देश बनवू शकत नसेल तर सत्ता बदल का होऊ नये असा सवाल उपस्थित केला गेलाय। तशी एक्सपोस्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे। अमेरिकेकडून इराणमध्ये सत्तापालट करण्याच्या हालचालींच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात। इराणमध्ये सत्तापालट करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे। इराणचं शासन इराणला महान देश बनवू शकत नसेल तर सत्ता बदल का होऊ नये असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सपोस्ट केली आहे। अमेरिकेकडून इराणमध्ये सत्तापालट करण्याच्या हालचालींच्या चर्चा आता सुरू झाल्यात। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। उत्तराजी, आता आपण बघतोय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही जी एक्सपोस्ट केलेली आहे, सत्तापालट करण्याचा इशारा ते देत आहेत, काय नेमके त्याचे परिणाम होऊ शकतात, तशा चर्चा हालचालींच्या सुरू झाल्यात। हां, तर हे ट्रम्पनी जे ट्विट केलंय ते काल अमेरिकेने जो हल्ला केला इराणवरती त्याच्यानंतर केलेलं हे ट्विट आहे एक्सवरचं। त्याच्यामध्ये असं आहे की इराण हे इराणचं जे रिजिम ज्याला म्हणतो आपण ते रोग आहे, इंग्लिशमध्ये रोग ज्याला म्हणतात तसं, कारण की ती एक अतिशय कट्टर अशी धार्मिक धर्माधिष्ठित अशी राज्यरचना आहे। हे जरी आपण मान्य केलं तरी देखील कुठल्याही देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ करायचा इतर देशाला अधिकार नसतो, परंतु अमेरिका स्वतःपुरता हा नियम नेहमीच त्याला वाकवत असतात। आजपर्यंत अमेरिकेने बऱ्याच ठिकाणी असे प्रयत्न केले आहेत, परंतु त्यातले बहुतांश प्रयत्न हे बॅकफायर झालेले आहेत। हे आपण इतिहास पाहिलं तर लक्षात येईल। मला असं वाटतं की आज जो अमेरिकेने प्रयत्न केलाय किंवा ते त्यांचं टार्गेट असल्यासारखा त्यांनी तो हल्ला केलेला होता, तो कितपत यशस्वी होईल अमेरिका त्याच्याबद्दल शंका आहे। त्यातलं एक कारण असं की अमेरिका ज्यावेळेला किंवा कुठचाही देश ज्यावेळेला बाहेरून असे प्रयत्न करतं त्यावेळेला त्या देशामधले त्या रेजिमचे विरोधक देखील त्यांना ते आवडत नाही, ते तसे नाराज होतात आणि त्यामुळे लोकांचा पाठिंबा त्या रेजिमला थोडासा वाढतो असं एक आपण पाहूया। आणि दुसरं असं की समजा असं आपण मान्य केलं की खामेनी यांनी सत्ता सोडली किंवा खामेनी यांना अमेरिकेने बाजूला जरी केलं तरी देखील दुसरी जी राजवट येईल ती धर्माधिष्ठित नसेलच किंवा ती अमेरिका धार्जिणीच असेल याची गॅरंटी अमेरिका देऊ शकणार नाही। त्याच्यामुळे अमेरिकेने म्हणजे सत्ता बदलासाठी ते केलं आहे असं जरी ते म्हणत असले तरी मला असं वाटतं की त्यांनी इराणच्या न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंटवरती जे हल्ले केलेले आहेत ते त्यांचं मूळ मिलिटरी टार्गेट असावं आणि तिथे त्यांना सक्सेस यश मिळालंय असं आपण म्हणू शकतो, परंतु सत्ता बदलाचा उद्देश कितपत साध्य होईल याबाबत मला स्वतःला शंका आहे। उत्तराशी धन्यवाद। हे सगळं सविस्तर विश्लेषण आपण पुढाऱ्यांविषयी बोलताना केलं यासाठी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत जी एक्सपोस्ट केलेली आहे ही आता आपण बघतोय। राजकीयदृष्ट्या सत्ता बदल हा शब्द वापरणं योग्य नाही, पण जर इराणी शासन इराणला महान बनवू शकत नसेल तर सत्ता बदल का होऊ नये।